पारंपरिक शेतीमधून नफा मिळत नसल्यामुळे बागायतीचा पर्याय आजमावणाऱ्या शेतकऱ्याला भरघोस यश मिळालेलं आहे। नेमकं कसं त्यांनी हे यश मिळवलंय बघूयात। भंडारा जिल्ह्याला पावसाचा लहरीपणा झेलावा लागत असतो। भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील देवाडी या गावात अरुण मुटकुरे यांची धानाची शेती होती। मात्र या शेतीत त्यांना नफा होणं दूरच प्रत्येक वेळी तोटा कसा कमी होईल हाच विचार करावा लागायचा। मात्र अपयशानं खचून न जाता त्यांनी कृषी विभागासह सभोवतालच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर 2019 साली बागायती शेती करण्याचा निर्णय घेतला। 1.5 एकर शेतात त्यांनी VNR या वाणाच्या 700 पेरूच्या झाडांची लागवड केली आहे। या पेरूंच्या माध्यमातून अरुण यांना वर्षभरात 1-2 नाही तर तब्बल 10 लाखांचा नफा झालाय। त्यातील 5 लाख रुपये हे लागवडीसाठी खर्च आला होता, तर उरलेले 5 लाख रुपये निव्वळ नफा झाल्याचं ते सांगतायत। VNR कंपनीचे झाड लावण्यात आलेले आहेत। माझे 700 झाड बसलेले आहेत 1.5 एकरामध्ये। मला आता 3 वर्षाच्या नंतर 10 टन उत्पन्न होते। त्याला मार्केट रेट 50-40 मिळत राहतो। मला 5 लाख रुपये खर्च येतो, पूर्ण लेबर कास्टिंग पासून विद्युत बिल पर्यंत, आणि 10 लाखाचा उत्पन्न मिळतो। त्याच्यातून 5 लाख रुपये मला निव्वळ नफा मिळतो। देवाडी गावात त्यांच्या या प्रयोगाच्या यशाची चर्चा इतर शेतकरी करतायत। वेगवेगळ्या वाटा शोधणाऱ्यांना यश मिळतं हे अरुण मुटकुरे यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलंय। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।